हे धरणीची आन तुला जीवाचा रान करत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्मार्ट युवा शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत वांग्याच्या प्लॉटवरती। या ठिकाणी तुम्ही आपल्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता। आपण या ठिकाणी प्लॉट कसा या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे। आपल्या प्लॉटला जवळपास या ठिकाणी 30 दिवस या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे। तुम्ही प्लॉटची कंडिशन पाहू शकता। आपण 30 दिवसामध्ये या ठिकाणी कसा प्लॉट या ठिकाणी सेट केलेला आहे। तर आज आपण बघणार आहोत लागवड आपण या ठिकाणी कशी केलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी 4x3 म्हणजेच पट्टा या ठिकाणी आपण 4 फुटाचा ठेवलेला आहे आणि झाड ते झाड डिस्टन्स या ठिकाणी आपण 3 फूट ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला समोर तोडणीसाठी या ठिकाणी आपल्याला जास्त अडचण होणार नाही आहे। तरीसुद्धा तुम्ही अशा रीतीने लागवड करू शकता किंवा 5x3 मिनिमम आपल्याला ठेवायचं आहे। या ठिकाणी आपण 1 फूट कमी केलेलं आहे, ते आपल्याला थोडं अडचणमुळे आपण ड्रिप इरिगेशन आपलं 4 फुटाचं होतं, त्यामुळे आपण या ठिकाणी 4 फुटावरती केलेलं आहे। तर तुम्ही जवळपास 5 फुटाच्या वरती अंतर ठेवा, जेणेकरून आपला प्लॉट या ठिकाणी जास्त लागणार नाही। तर आपल्याला सर्वात जास्त समस्या येतात आपल्या प्लॉटवरती, तर शेंडाअळी आणि फळ पोकणारे अळी। शेंडाअळी आणि फळ पोकणारे अळी या ठिकाणी नियंत्रणात कसे आणावे, तर आपण या ठिकाणी 2 कॉम्बिनेशन बघणार आहोत। तर त्यापैकी एक दिल्ली गेट, हे सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या प्लॉटवरती आपण फवारलेलं आहे। सर्वात प्रथम आपण दिल्ली गेटचा या ठिकाणी स्प्रे केलेला आहे। या ठिकाणी आपल्याला जबरदस्त आपल्याला फळ पोकणारे अळी आणि शेंडाअळी वरती आपल्याला जबरदस्त नियंत्रण दिल्ली गेटचे या ठिकाणी आलेले आहे। फवारणीचं म्हटलं तर या ठिकाणी आपण 15 लिटर पंपासाठी 12 ml या ठिकाणी आपण औषध या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। नंबर 2, आपण लालविन या नावाने आपल्याला कीटकनाशक मार्केटला मिळते, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। ते आपल्याला पावडर फॉर्ममध्ये मिळते। तर आपण ते सुद्धा 15 लिटर पंपासाठी एक त्यामध्ये आपल्याला पुड्या मिळतात। तर त्यामध्ये आपण 1 पुडी एका 15 लिटर पंपासाठी आपण वापरू शकतो। जबरदस्त आपल्याला त्याचा सुद्धा या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे। तर तुम्ही आपल्या प्लॉटची कंडिशन पाहू शकता। या ठिकाणी जबरदस्त शेंडाअळी आणि फळ पोकणारी अळी या दोन्ही एका कॉम्बिनेशनपैकी तुम्ही एक वापरू शकता आणि जबरदस्त आपल्या प्लॉटची कंडिशन आपल्या या ठिकाणी झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। लाईक शेअर कमेंट नक्की करा। चला तर भेटूया अशाच कुरकुरीत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।